गाइस तर वेलकम बॅक टू माय व्लॉग. हा आवाज माझा होता कारण की मी बोलत होते मागून आणि ही माझी बहीण. तिचं इंट्रोडक्शन मी करून देते. ही माझी बहीण आहे आताची मुलगी. सो माझा ब्लॉग आता म्हणजे डिस्कंटिन्यू सुरू होता की माझे पेपर होते म्हणून. सो आता मी डबल कंटिन्यू ब्लॉग चालू करत आहे जोपर्यंत पेपर येत नाही तोपर्यंत. तसंही पेपरचा अभ्यास तर आदल्या दिवशी होते. त्याच्यामुळे मॅडम टॅलेंटेड आहे, खूप हुशार आहे. एक दिवस रात्री जागून ते पूर्ण अभ्यास करून टाकतात. पूर्ण वाट लावतात. त्या एक्झामची पूर्ण वाट लावायची. मग वायवा मध्ये मजा येते त्यांची. वायवा सॉलिड जातं पण आपलं. तर मी हिला बोलवलं होतं कालच माझी एक्झाम बोलाबरोबर मी मला बोलवलं फक्त या ब्लॉग साठी. ब्लॉग साठी नाही बोलवलं, असं भेटायला बोलवलं. आता आम्ही फिरू छान. आपण कुठे जाणार आहे आता नाही सांगू. काही डिसाईड गेल्यावर तिथे गेल्यावर माहित पडेल कुठे जाऊया, पण डिसाईड नाही केलाय. अमरावतीतून असं 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 जायचं. जो रस्ता आला तो ठीक आहे. पतली गलियों से. तर हा माझा अनादर मिनी ब्लॉग आहे. सो खूप खूप नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आता जाऊया. कुठे जायचं आहे तर आता पाऊस डिसाईड नाही झाला अजून. गाडीवर जाता जाता डिस्कस करूया. तर ठीक आहे, हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही कुठे कुठे फिरतो तेही पहा. काही जणी आता सर्वात पहिला आलो होतो कृष्ण मंदिरात. तर कृष्ण मंदिरात आम्ही मस्त छान दर्शन केलेलं आहे. तिथे म्हणजे पोथी चालू आहे छान. खूप जण आहेत लोक. सो आता आम्ही दर्शन करून चालू आहे. चालू आहे गाईज पोथी. हो गाईज, आता आम्ही पोचलो आहे आनंद मेळाव्यामध्ये. आम्ही आलो आहे आनंद मेळावा. खूप छान आहे. आमच्यासोबत एक बॉडीगार्ड पण आहे सपोर्टला. पण त्यांनी ब्लॅक कलरचं टी शर्ट नाही घातलेलं आहे. पण ठीक आहे. मला एक काहीतरी इंटरेस्टिंग असं छान काहीतरी दाखवणार आहे. काय दाखवणार आहे मला? हां 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 व्हेरी गुड. दिमाग आहे पण डॉक्टर. ठीक आहे. तर तुम्हाला इंटरेस्टिंग आहे मॅडम, खूप मी लहान आहे ना गं, समजून घेत जा ना थोडं. लहान आहे गं. मग तर ठीक आहे. किती गोळ. कोणीतरी मला कम्पेअर केलं किती गोळ. बापरे. ठीक आहे, दाखवते का बघा. मजा येईल. मजा येईल. गाईज पाहून घ्या. हा कोण आहे बरं? सृष्टी सारखा दिसणार. माझा भाऊ आहे का? नाही गं, भावाला नाही अशी compare करू शकत. अशी नाही दिसत ग. बॉडीगार्ड असं असते म्हणजे मागं ठेवून द्यायचं, स्वतः समोर चाललं जायचं. असा बॉडीगार्ड असतो. त्या बॉडीगार्डला विचारू आपण. बॉडीला गार्ड नाही करत आहे, बॉडीगार्ड. ठीक आहे, त्याला विचारू आपण. थांबा. आवाज पण येतात. कोणी मला कम्पेअर नाही करू शकत. ठीक आहे. मला हिला चिडवायला खूप आवडते, पण हे चिडतच नाही यार. किचकट आहे, चिडतच नाही. आम्ही खूप दिवसानंतर इथं आनंद मेळाव्यात आलो आहे. म्हणजे मी लहान असताना येत होती, पण आता तिनं बंद केलं होतं. सो काहीतरी इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे मला असं वाटतं आहे. समोर का बरं गेला? तिकीट काढायला गेला. ठीक आहे, दाखवते काय. पडता वाटली आहे ही मुलगी. होता इथे. त्याचं नुकसान केलं असतं. ठीक आहे, आपल्याच घरचे आहे. आपल्याच घरचं. दाखवते बॉडी खायचंय का. वाटत आहे की आपण झू मध्ये आलो आहे. खरंच खूप छान डेकोरेट केलेलं आहे. आमचा बॉडीगार्ड पहा. ओ माय गॉड, व्हेरी गुड. इथं लाईट आहे. तर सर्वांचं असं म्हणणं आहे की बॉडीगार्ड समोर कसा पीपल मागं आहे. म्हणजे जो बॉडीगार्ड तो जास्त बोलणार नाही. पैसा. ठीक आहे. इथं एंट्री करावं लागते. अशी इथं एंट्री करावं नका. आधीपेक्षा म्हणजे मागच्या मेळाव्यापेक्षा हा मेळावा खूप सुंदर आहे. खूप डेव्हलप केला आहे यांनी. असं पाहू शकता तुम्ही. इथं दुकानं वगैरे पण छान लागलेली आहेत. म्हणजे 10 रुपये के तुरतुरे. 10 रुपये के तुरतुरे भी मिलते हैं इधर. माल मिल रहा है. त्या बॉडीगार्डची तर कमाल समजून आहे काय. तुम्ही हात उभा राहून मागं चालला समोर आणि आम्ही राहिलो. ज्यांना पोट दुखत आहे ना, तुरंत आणून देऊ का तुम्हाला होम डिलिव्हरी. वाव किती
पण मी हे असं किचन घेतलं तर माझे भाऊ दोन्ही पण तोडून ताडून मोकळं करतात, म्हणून ते मी किचन घेत नाही. हेच कारण आहे ते किचन न घ्यायचं. कोण घेत होतं लहानपणी? मी घेत होती. कुठे गेली आहे बाई? तू घेत होती का हे? दिस इज फॉर यू. थँक्यू. घेऊन द्या ते. साप साप ठेवून दे, जाऊ दे, आपल्याला काहीच नाही पाहिजे. ए मी ठेवते. उलटा झाला तू. पाहू शकता काय तुम्ही. वाव, या वर्षीचं खरंच खूप छान आहे पण आहे ना. मागच्या वर्षीपेक्षा तरी खूप मस्त आहे. याच्यावर जायची खूप इच्छा आहे पण ते एंट्री नाही देणार मला. नाही बसू शकत मी त्याच्यावर. जबरदस्ती में घुसणे का? हे लहान मुलांचं आहे. बसायचं का आकाश पाटील? मी इथं मेळाव्यात आलो आहे तर बंटीदा पण भेटले आम्हाला. कसं वाटतं भेटून? अरे हो, सोनूताई पण आहे. कसं वाटलं भेटून? ठीक आहे, आपण पाहू आता. ब्लॉग मध्ये हाय कर ब्लॉग मध्ये. ती ओळखत नाही का मला? जाऊ दे, टाटा. जाऊ दे, आता आम्ही करतो ब्लॉग. तुम्ही दोघी जणी. म्हटले मी, म्हणजे मी फर्स्ट टाइम बसली होती, याच्या आधी बसली नाही. मी हिच्यासोबत फर्स्ट टाइम बसलेली आहे. एकदा बसलेली आहे, डोळे बंद करून ठेवली होती आणि त्या माणसाला डोळ्या शिव्या देऊन राहिली होती. माझी खूप घाटरली होती तेव्हा. मी कंट्रोल नव्हती करत, हात पाहून ठीक आहे, पण तरी खूप मजा आली. आता आम्ही खूप चांगला होता, मस्त ॲक्च्युली. आम्ही दुसरीकडे जाऊन पाहतो आता. घाम आलेला आहे मला त्या आकाशवाणीत बसून, पण मला खूप मजा आली. मी अजून बसत जाईन, म्हणजे माझी भीती पूर्ण कमी होऊन जाईल. हिला तर काहीच घाम नाही आला, काहीच घाबरली नाही. मला हसत होते उलट तिथून डोळे अरे एवढं फास्ट फिर असं उडवत होतो. हे बघ लहान पोरगी. चला मी आता निघालोय म्हणजे आता पाहतो समोर काय काय आहे. तर जायचं का? मध्ये बसायचं असतं. बस झालं मग माझं काम. स्वर्गातून डायरेक्ट पोचली असते मी. आता पाहू आपण. जायचं तर आम्ही निघत आहे काहीतरी खायला निघत आहे. झालं आमचं इथं मनोरंजन पूर्ण झालेलं आहे. थोडीशी काय म्हणते त्याला हिंमत पण आलेली आहे माझ्यामध्ये. थांबते मी एका जागेवर, मी समोर चालली. तर काय तर हिंमत आली आहे. आता आम्ही थोडीशी आणखीन पेटपूजा, म्हणजे आणखीन हिंमत आणायला, एनर्जी आणायला आम्ही चाललो. आता तर पहिले आवाज गेलाय पूर्ण, पहिले पाणी पाहिजे. कारण आम्ही पाण्याची बॉटल बिलकुल सोबत आणली नाही. आई आम्हाला किती मागं लागली होती की पाण्याची बॉटल घेऊन जा, पण आम्ही नेली नाही. आम्ही ऐकलं म्हणून आमची फजिती झाली. आता आम्ही पाणी पितो, आमच्या बॉडीगार्डला म्हणतो पाणी द्या पहिले. निघतो काहीतरी खायला. मग खायला झालं की आम्ही जातो घरी. थेट घरी खातो, मग पाणी पितो. थेट घरी जायचं नाही. आता फोटो काढून घेऊ, दाखव बरं त्यांना. इथं फोटो काढू याच्यासोबत. कोण्या भालू गेलो होतं हां, तर मग फोटो काढून आम्ही जाऊ आणि मग ब्लॉग एंड करू घरी पोहोचल्यावर. सो गाईज आता आम्ही इथून निघालेलो आहे. आता आम्ही चाललेलो आहे. आमचे हेवी ड्रायव्हर तुम्ही बघू शकता, खूप भयानक गाडी चालवत जाते. गाईज आमची गाईज फजिती होऊन राहिली आहे. कधी हा इकडे चालला, कधी तिकडे चालला. आता आम्ही रेल्वे स्टेशनवर का आलो आहे काय माहिती. आपण पाठवतो का मुंबई? बाय द वे अंबा निघून गेली आहे. तिने पण अनाउन्समेंट केलं, अंबा नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. अच्छा, आता कोणाला माहित. अरे तो राऊंड मारत आहे फक्त. पोरगा
फिरून आणलं. आम्हाला वाटलं सरळ रस्त्याने जायचंय, यांनी काय म्हणते त्याला रेल्वेच्या रूटने आणलं आणि नुसतं आम्हाला वाटलं अंबा कॅफेमध्ये जाणार आहे आता आम्ही, पण आम्ही गोल फिरून डबल चाललो त्याच रोडने. चुकलो आणि आम्ही 2दा रस्ता चुकलो. कठीण आहे बापरे, हे बॉडीगार्ड सांभाळणं कठीण आहे भावा. बॉडीगार्ड कधीच नाही सांभाळा. मग तावारे बाई समोर बघू द्या नाही आम्ही उडून. ड्रायव्हर खूप डेंजर आहे गाईस. अरे तो समोरचा डेंजर आहे. तो समोरचा आम्हाला रस्ता व्यवस्थित नाही सांगून राहिला. ब्लॉगचं काय गाईस, ब्लॉग उद्या पण बनवता येईल, पण नाही. आज त्या पिल्लरला ठोकलं असतं तर त्या टेम्पोला नाही नाही नाही, असं नाही बोला. शुभ 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 शुभ. हे बा मधातूनच घुसते. शांततेनं आलो आईस्क्रीम खायला. मी आईस्क्रीम घेतली, एक्स्ट्रीम चॉकलेट. ही माझी खूप फेवरेट आहे. मी म्हणजे जर आईस्क्रीम खायची असेल तर हेच आईस्क्रीम घेत असते, आईस्क्रीमवाली. तर कोणाला गिफ्टमध्ये पण मला द्यायची असेल आईस्क्रीम तर एक्स्ट्रीमवालीच द्या. गाईस सगळ्यात पहिले आम्ही घेतली एक पाणी बॉटल. हां महत्त्वाचं आहे चिल. कारण की माझा आवाज गेला होता त्या माणसाला बोलू बोलू म्हणून बोलू बोलू तर बदनामी नको करू यार. गालिया नाही, बोलू बोलूच गेलो यार. आणि इनी घेतलेलं आहे, काय घेतलं आहे, रोज कुल्फी फालुदा. शांत आम्ही खातो. खाता खाता तुम्हाला सांगतो मग गोष्ट. आम्ही एक स्टोरी सांगू तुम्हाला, पण आम्हाला ते सांगण्याच्या ऐवजी आम्हालाच खूप हसायला आम्हाला खूप हसा येतात. कारण की आमच्यासोबत तसंच झालं. तसं नाही झालं म्हणजे सिमिलर झालेलं आहे. नाही, पण ते खूप फनी होतं. आणि ते या बॉडीगार्डमुळे झालेलं आहे. यांनी घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे तू? आजचा कुल्फी फालुदा. काय घेतलाय? आज कुल्फी फालुदा. आजचा कुल्फी फालुदा. ठीक आहे, तर आम्ही सांगतो. कुठेतरी मोबाईल ठेवावं लागेल, कारण की असं बघून तर आम्ही सांगू नाही शकणार आहे. ठीक आहे, दोघे सांगता. अबे यानं चम्मच नाही दिलं मग. हाताने खाणार आहे ना चम्मच. चम्मच होता असा लावलेला. मग बघता नाही आलं की आता असं समजते का की चम्मच लावलेला आहे? तुम्हीच पहा, असं समजते का चम्मच लागलेला आहे म्हणून? जाऊ द्या. पण तो माणूस बोलला मला आम्ही गाडीवर चाललो होतो इरविन चौकच्या रोडनी. आणि तिथे खूप ट्रॅफिक होता. म्हणजे सिग्नल लागलेलं तर थांबणार राहतो नको कंटिन्यू. तर मग तिथे खूप सिग्नल लागलेला होता. काय पाहून राहिली पण पाहिलं तुला काय. तर मग सांग ना यार, तू मी चमक करून नेली तिकडे पाहू. तर मी जो एरिया सांगितला तिथे आम्ही होतो, तिथे खूप ट्रॅफिक होतं. तिकडे कोण तिकडे कोणासोबत बोलून गेली बघू. ते खूप ट्रॅफिक होतं. तर एक मुलगी होती आमच्यासमोर. ती अशी ड्रिंक घेतली होती. तुम्ही म्हणजे ते गाडी चालवत होता, पण तिने ड्रिंक घेतली नव्हती आणि तिच्या गाडीतलं पेट्रोल पण तिची गाडी बंद पडत होती असं मला वाटतं. अजून घे हाच नको. ते सांगणं खूप वेगळं आहे आणि तो प्रत्यक्षात वेगळा आहे. प्रत्यक्षात तो अनुभव वेगळा होता. पण मी ती अशी गाडी समोर येत होती, बंद काढत होती, समोर येत होती, बंद काढत होती. आणि असं तिने 2-3दा केलं. ऑन द स्पॉट ती गाडीवरून उतरली. गाडी सोडून दिली आणि गाडीवरून उतरून गेली. तिने गाडीवरून उतरून काय केलं मलाही समजत नाही. आमच्या समोर चालली गेली. म्हटलं व्हॉट, काय बोलली म्हटलं हे मीच पाहत राहिली. आम्ही तिच्याबद्दल बोलत होतो हां. आणि ती एकदम आमच्या बाजूने गेली आणि शी इज लाईक अशी पूर्ण तिचा ऑरा एकदम तिचा ऑरा पूर्ण उंच झाला होता. म्हटलं ऑरा कमी कर जरा, आम्ही इथंच आहे. म्हणजे तो क्षण एवढा पाहण्यालायक होता आणि एवढा हसण्यालायक होता, तुम्हाला काय सांगते. खरंच खूप फनी होता. फनी सांगता नाही येत. जसं शब्दात मांडण्यासारखं नाही. एक्सप्रेस नाही करता येत. पण ठीक आहे, समजलं तुमच्या पर्यंत भावना तेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी अजून आम्हाला काही सांगायचं. आम्ही आईस्क्रीम खातो आणि मग जातो घरी आणि मग
तर आम्ही घरी गेल्यावर व्लॉग एंड करणं विसरलो, सो आम्ही व्हॉइस ओव्हर टाकत आहे. जर हा तुम्हाला व्लॉग पूर्ण आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.